सर, वेलकम टू राजवाड़ा पोलीस स्टेशन. हार तुरे बुके सत्कार अजिबात आवडत नाही का? राग येतो अशा गोष्टींचा. मला हार घालायला मी कोणी नेता नाहीये ना हिरो. मी एक पोलीस अधिकारी आहे, कळलं का? इथून पुढे माझ्याशी कामाच्याच गोष्टी बोलायच्या. येस सर, सॉरी. सर माफ करा, पण आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करायची परंपरा आहे आमची. अहो, हा हार म्हणजे तुमचा मान आहे. आम्ही मोठ्या प्रेमाने तयार केलाय. नाही नका म्हणू प्लीज. हो सर. अरे वा, आवडला आम्हाला तुझा ॲटिट्यूड. एका सिनियरला शहाणपणा शिकवायला हिंमत लागते. त्या आहे हा तुझ्या. सर अहो तसं. Shut up! नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? मंजिरी वाघमारे, कोणात तुम्ही? कॉन्स्टेबल. त्या लायकीनं राहायचं. मान राखायचा आहे ना, तर तो वर्दीचा राखा. मला हे हार तुरे दाखवण्यापेक्षा काम करणारी माणसं जास्त आवडतात. आणि हे सगळं डिस्कशन आपण इथंच करायचं का? हा नाही सर, तसं नाही. सर केबिन आहे ना. या ना सर, या. सगळी केबिन मध्ये या. ही तुमची केबिन. या ना, बसा प्लीज. तुमची बदला काय बातच बदल तुम्ही. सर, त्या मुकादमाची केसची जी फाईल आहे ना. ठीक आहे सर, मी फायला नाही. सर, तुम्ही फाईल वाचून घ्या. आणि आतापर्यंत या केसमध्ये आम्ही ना काहीच केलं नाही, बरोबर ना? काय जाधव साहेब, हा? मी ना या केसवर काम करण्याआधी ही केस समजून घेतो. पीडितेच्या नजरेतून, आरोपीच्या नजरेतून, साक्षीदारांच्या नजरेतून, कळलं का? आणि मी नुसता केसचा अभ्यास करत नाही, तर त्या केस संदर्भात जी अधिकारी आहेत ना, त्या सर्वांचा अभ्यास करून येतो इथे, कळलं का? पण मला सांगा, त्या शार्प शूटरला पकडायला कोण कोण गेलं होतं? सर, ते मंजू गेली होती. हा सर, मी गेले होते. किती लोकांची टीम होती? मी एकटीच होते सर. मग बॅकअप साठी इन्फॉर्म केलं का? सर तेवढा वेळच नव्हता. त्या शूटरला पकडणं जास्त गरजेचं होतं. अरे तोच माणूस शार्प शूटर होता, कशावरून? अरे तुझ्यामुळे त्या माणसाचा जीव गेला असता. सॉरी सर. अरे काय सॉरी? मला अजिबात ही सॉरी वगैरे म्हणायचं नाही. अजिबात आवडत नाही मला. राग येतो मला या गोष्टीचा. त्या माणसाचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होतं? कोण घेणार होतं? सर Shut up!
माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय कुणीही मध्ये बोलायचं नाही. कळलं सगळ्यांना? मी एकदा सांगतोय, पुन्हा सांगणार नाही. लक्षात ठेवा. काय काय भरती होण्याआधी ट्रेनिंग घेतलं होतंस ना तू? घेतलं होतंस ना? मग आता मी तुला इथं पुन्हा शिकवत बसायचं का? बाहेर मान परंपरा लय चाललं होतं तुझं. हा लय खूप शहाणपणा शिकवलास मला. कुठे गेलो शहाणपणा? कुठे गेला? अरे अरे काय काय भरती की नाही? ए रडणं बंद कर. हे असं रडत बसायचं असेल ना तर घरी जा. लायकी आहे का तुझी? पण जागा अडवायची कामं नुसती. हा ए बाई ए, आता रडून काय उपयोग आहे? अरे चोर सोडून संन्याशाला पाठवत नाही तुम्ही. अरे संशयित आरोपी समोर असताना कशाला 12 ठिकाणी वेळ घालवताय तुम्ही? बर तो शार्प शूटर आहे की नाही हे अजून माहित नाही, तरी त्याचा पाठलाग केला. आणि हा आरोपी भर चौकामध्ये त्या मुकादमाला जीवे मारायची धमकी देतो, तरी तुम्ही काहीच केलं नाही त्याच्याबद्दल. साधी चौकशी नाही. काय कारण काय? ए काय कारण? तुझा नवरा आहे म्हणून? हा अरे तिचा नवरा आहे म्हणून तुम्ही सगळी सॉफ्ट करायला घेताय का? नाही सर, तुम्ही म्हणता तसं काही नाहीये. आम्ही चौकशी केली त्याची, अजूनही करतोच आहोत. करतोच आहोत. हा काय जाधव? करतोच आहोत. तर चौकशी कशी करायची ना तर मी तुम्हाला दाखवतो. बया मम्मी, कसला पाऊस पडतोय. मस्त भजी बनवायला पाहिजेत बघा, लय भारी मजा येईल. टीव्हीत नाही का दाखवतात का मस्त भजी बनवली आहेत, चहा बनवलाय, चहा पित मस्त खातात. हा मी बनवते पटकन, थांबा जरा. खूप लगेच का? हा खुया टाकायची कुठली? तिथं सिच्युएशन काय चालली काय नाही तुला भजाचं पडलंय का? त्या जाय झाल्या का अक्कल नव्हती म्हणून तुझ्यासारखा धोंडा गळ्यात बांधून घेतला बघ त्यानं. मम्मी मला एक वेळ कंदी पेढा म्हणा, पण धोंडा म्हणू नका. मी काय धोंडा होय तवा? म्हणा मला कंदी पेढा म्हणा. तुझ्या नानाला ठेवाय का कधी 4 कंदी पेढा द्यायचं? मम्मी साहेब, अहो मम्मी साहेब,